प्रत्येक विशिष्ट कालावधीनंतर करिअरचा ट्रेंड बदलत असतो. प्रत्येक गोष्टीला एक ग्लॅमर येत असतं. लोक त्यानुसार आपलं प्रोफेशन आणि करिअर ठरवत असतात. असाच एक काळ आला कोरोनानंतर. कोरोनामध्ये बऱ्याचशा प्रायव्हेट इंडस्ट्रीज बंद झाल्या. बऱ्याचदा तुम्हाला हेही लक्षात येईल की बऱ्याच लोकांचे जे प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे त्यांच्या नोकऱ्याही गेल्या. मात्र ज्यांची शाश्वत नोकरी टिकून राहिली ती आहे गव्हर्नमेंट सर्वंटची. नमस्कार, मी पूनम पवार आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोणत्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज शाश्वतरित्या अवेलेबल आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. मुळामध्ये जेव्हा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करायचं तेव्हा आपण विचार करतो की ग्रॅज्युएशननंतर या अपॉर्च्युनिटीज बऱ्यापैकी अवेलेबल असतात, परंतु काही छोट्या मोठ्या अपॉर्च्युनिटीज ज्या असतात ह्या तुम्हाला 12वी नंतर पण मिळू शकतात. अशाच अपॉर्च्युनिटीजचा आज आपण विचार करणार आहोत अगदी थोडक्यात. मुळामध्ये गव्हर्नमेंट सेक्टर एक असं सेक्टर आहे जे तुम्हाला परमनंट सेटलमेंटसाठी एक ज्याला आपण म्हणू शकतो की आश्वासन देऊ शकतो. अशा आश्वासनासाठी मात्र हार्डवर्क खूप करावं लागतं, कारण की कॉम्पिटिशन खूप वाढत चाललेली आहे. अशा कॉम्पिटिशनला टक्कर देण्यासाठी हार्डवर्कसोबत स्मार्ट वर्कही खूप महत्त्वाचं असतं आणि असं स्मार्ट वर्क करण्यासाठी आपल्याला अगदी आधीपासून प्रिपरेशन करणं खूप गरजेचं असतं. पूर्वी एक काळ होता जेव्हा लोक ग्रॅज्युएशननंतर याच्या अभ्यासाला लागायचे, परंतु आज जर बघायला गेलं तर लोकांचं 5वी-6वीमध्येच ठरलेलं असतं की त्यांना पुढे जाऊन काय करायचं आहे आणि त्याचा अभ्यास त्यांनी तेव्हापासूनच चालू केलेला असतो. असेच अपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, तुम्हाला कधी ही अपॉर्च्युनिटीज चालून येतील याचाच आढावा आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. मुळामध्ये 10वी-12वी नंतरच्या करिअर अपॉर्च्युनिटीज, 12वी आणि ग्रॅज्युएशन नंतरच्या करिअर अपॉर्च्युनिटीज बघायला गेलं तर त्या अपॉर्च्युनिटीमधून तुम्हाला काय काय साध्य होऊ शकतं. मुळामध्ये इथे लक्षात घ्यायचं आहे की डायव्हर्स फील्डमध्ये तुम्हाला या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे. आता यातल्या 12वी नंतरच्या ज्या अपॉर्च्युनिटी आहे या युजली क्लास 3 आणि शॉर्ट सर्व्हिसमध्ये अवेलेबल राहतात. मात्र ग्रॅज्युएशन नंतरच्या ज्या अवेलेबिलिटीज आहे या तुम्हाला परमनंट अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करू शकतात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या अपॉर्च्युनिटीमधून तुम्हाला मिळते ती म्हणजे एकतर स्टॅबिलिटी आहे तुम्हाला याच्यामधून. त्यानंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉईला जे बेनिफिट्स मिळतात, पर्क्स मिळतात ते तुम्हाला अवेलेबल राहतात. त्यानंतर करिअरचा ग्रोथ पण आहे, इन्क्रीमेंट होत राहतो तुमचं हळूहळू. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स जो आहे तो तुम्हाला इथून साधता येतो. 9 ते 5ची नोकरी आहे. 9 ते 5च्या नोकरीनंतर युजली तुम्हाला लक्षात येतं की नंतरचा टाईम तुमचाच असतो. ओके, फार कमी वेळा आणि जेव्हा तुम्ही मोठ्या हायर पोझिशनवर पोहोचता तेव्हा तो बॅलन्स थोडा बिघडतो, परंतु तरीसुद्धा एक लाईफ तुम्हाला अवेलेबल राहते जी प्रायव्हेट सेक्टरमध्ये युजली तुम्हाला बघायला मिळत नाही. अशाच अपॉर्च्युनिटीमध्ये 12वी नंतर कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज येतात याचा आपण आता आढावा घेऊया. आता 12वी नंतर जर म्हणायला गेलं तर युजली 12वी पास झाल्यानंतर कोणकोणत्या एक्झाम्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. तर पहिली आहे SSC कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम. ही एक्झाम तुम्ही 12वी नंतर देऊ शकता. आता याच्यामध्ये सिलेबस काय असतो तर युजली जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज, क्वांट आणि जनरल अवेअरनेस ह्या विषयावर युजली प्रश्न विचारले जातात. जनरल अवेअरनेसमध्ये लक्षात ठेवायचं आहे की पॉलिटी, इकॉनॉमी, सोशल सायन्सेसमधले जे सब्जेक्ट आहे जे करंट इव्हेंट्समध्ये आलेले आहेत त्यावर बऱ्याचदा प्रश्न जे असतात ते विचारले जातात. यासाठी एज लिमिट जी आहे ही 18 ते 27 वर्ष आहे. त्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचे एक्झाम्स असतात ज्याच्यामध्ये पण सिलेबस बऱ्यापैकी सारखा असतो आणि एज लिमिट पण सारखी असते. या एक्झाम ज्या आहे या सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे ऑर्गनाईज केल्या गेलेल्या असतात. त्यानंतर इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स रिक्रुटमेंट एक्झाम्स असतात. याच्यासाठी बऱ्याचदा तुम्हाला PCMB किंवा PCM हे सब्जेक्ट असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे फिजिक्स, मॅथ्स, सायन्स फिजिक्स, मॅथ्स अँड बायोलॉजी किंवा फिजिक्स, मॅथ्स अँड केमिस्ट्री हे जे सब्जेक्ट्स आहे हे असणं तुम्हाला आवश्यक असतं. बऱ्याचदा जेव्हा तुम्ही इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स रिक्रुटमेंटसाठी एनरोल करत आहात, त्यात पण इंडियन आर्मीसाठी ठीक आहे, परंतु नेव्ही आणि एअरफोर्ससाठी तुम्हाला PCMB असणं आवश्यक आहे. त्यानंतर स्टेट लेवलमध्ये क्लरिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशनसाठी छोट्या मोठ्या एक्झाम्स होत राहतात, परंतु लक्षात घ्यायचं आहे की क्लरिकलवाल्या एक्झामसाठी तुम्हाला टायपिंग स्पीड वगैरे ते पण रिक्वायरमेंट असते. आणि बऱ्याचदा तुम्हाला लक्षात येतं की ह्या एक्झाम्स ज्या असतात या डिस्ट्रिक्ट लेवलला होणाऱ्या एक्झाम्समधून कंडक्ट केल्या जातात. बरेचदा स्टेट लेवलला जे असतं त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन जे असतं ते कंपल्सरी असतं, परंतु डिस्ट्रिक्ट लेवलला ज्या पोझिशन भरल्या जातात त्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला 12वीची रिक्वायरमेंट जी असते ती इथे तुम्हाला बघायला मिळते.
मात्र ह्या छोट्या मोठ्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला 12वी नंतर अवेलेबल राहतात. याशिवाय तुम्ही प्रोफेशनल कोर्सेस आणि ट्रेडिशनल कोर्सेस करून सुद्धा बेसिकली तुमचं करिअर जे आहे ते सेट करू शकतात. ओके, ट्रेडिशनल कोर्सेस, प्रोफेशनल कोर्सेस 12वी नंतर भरपूर अवेलेबल आहेत. ट्रेडिशनल कोर्सेस म्हणजे BSc, BA, BCom. ओके, प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे झालं MBBS झालं किंवा ज्याला आपण म्हणू शकतो मॅनेजमेंट स्टडी झालं, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन झालं किंवा मग आजचा जर विचार करायला गेलं तर BMM झालं. ठीक आहे, अशा अपॉर्च्युनिटीज ज्या आहे यातून तुम्ही करिअर तयार करू शकता. ओके, आता हे तयार करणं म्हणजे काय, तर 3 वर्ष 4 वर्ष त्यामध्ये तुम्ही स्पेंड करा आणि त्यानंतर तुम्हाला कुठेतरी ती प्रोफेशनल लायबिलिटी जी आहे ती ऑटोमॅटिक हळूहळू डेव्हलप होताना दिसून येते. त्यानंतर आपण बघणार आहोत की बेसिकली ग्रॅज्युएशन नंतर कोणत्या अपॉर्च्युनिटी आहे. आता लक्षात घ्यायचं आहे की 12वी नंतर अपॉर्च्युनिटी तशात म्हणायला गेलं तर लिमिटेड आहे. त्यामुळे युजली असं रेकमेंड केलं जातं की तुम्ही ग्रॅज्युएशन करा आणि ग्रॅज्युएशन नंतर ह्या एक्झाम्सला अपियर व्हा. आता ग्रॅज्युएशन नंतर मात्र कॉम्पिटिशन ही खूप टफ असलेली तुम्हाला बघायला मिळते. कारण मी अगेन सांगितलं की कोविड नंतर गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये येण्याचा ट्रेंड जो आहे हा प्रचंड वाढला. कारण की एक स्टेबिलिटी, एक परमनंटनेस जी आहे ही तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये बघायला मिळते. आता हा ट्रेंड वाढल्यामुळे कॉम्पिटिशन वाढते आहे. दरवर्षी लाखो मुलं बसत आहे. लिटरली जर तुम्ही बघायला गेलं तर क्लेरिकलच्या एक्झामला BE MBA झालेली मुलंसुद्धा बसतात. ठीक आहे, तर त्यामुळे इथं तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये येण्यासाठी खूप लोक उत्सुक आहेत. आता हे उत्सुक असण्यामागचं कारण ॲज आय सेड की स्टेबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा एक ज्याला आपण म्हणू शकतो की पॉईंट आहे. ठीक आहे, आता 12वी नंतर आपण कोणकोणते ॲव्हेन्यूज आहे हे बघितले. आता आपण बघणार आहोत ग्रॅज्युएशन नंतर कोणकोणते ॲव्हेन्यूज जे आहे हे तुम्हाला अवेलेबल आहे. ग्रॅज्युएशन नंतर जर ट्रेडिशनल वेने बघायला गेलं तर तुम्ही ऑब्व्हियसली मास्टर्ससाठी अप्लाय करू शकता. परंतु जर तुम्हाला करिअर बनवायचं असेल किंवा तुम्हाला जर जॉब रिक्वायरमेंट असेल तर ह्यासाठी जर तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्ट असेल तर ह्या काही एक्झाम्स आहे ज्याच्यामधून तुम्ही एनरोल होऊ शकता. आता ह्या ज्या एक्झाम्स असतात यातले सगळ्यात महत्त्वाच्या एक्झाम्स असतात UPSC आणि स्टेट लेवलला होणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम. UPSCची एक्झाम सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत सिव्हिल सर्व्हिसेस UPSC एक्झामिनेशन फॉर IAS, IPS, IFS एक्सेट्रा. आता ही एक्झाम देशातली सगळ्यात टफेस्ट एक्झाम मानली जाते. ठीक आहे, इथं तुम्हाला 4 लाख 3 लाख मुलं एनरोल होताना दिसतात. ओके, ह्यातलं फक्त 1000 मुलं जे आहे किंवा जे कॅन्डिडेट्स आहे हे यामध्ये सक्सेसफुल होतात. ठीक आहे, ही एक्झाम जी आहे ही 3 लेवलला घेतली जाते. एक प्रिलिमिनरी असते, देन मेन्स असते आणि थर्ड इज इंटरव्ह्यू. प्रिलिमिनरी एक्झाम ही चाळणी परीक्षा किंवा स्क्रीनिंग टेस्ट सारखी आपण कन्सिडर करतो आणि त्यानंतर मेन्स आणि जे इंटरव्ह्यू आहे हे कंबाईन तुमच्या कंडक्ट केल्या जातात. म्हणजे काय, तर तुमचा जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा मेन्स ॲज वेल एज इंटरव्ह्यू या दोघांचे मार्क्स जे आहे याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. आता याचा सिलेबस काय असतो, तर ऑब्व्हियसली प्रिलिम्सचं जर म्हणायला गेलं तर जनरल स्टडीज आणि CSAT हे तुम्हाला प्रिलिम्समध्ये बघायला मिळतं. आणि जर मेन्सचं बघायला गेलं तर देर आर 4 GS सब्जेक्ट, 2 लँग्वेजेस, एसे आणि ऑप्शनल असे सब्जेक्ट्स जे आहे हे तुम्हाला मेन्ससाठी असतात. अँड देन लास्ट डेटा इज इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये तुमची पर्सनॅलिटी, तुमचं लेवल ऑफ ॲप्टिट्यूड, तुमची लेवल ऑफ सर्टनिटी, तुमची लेवल ऑफ इंटेलेक्च्युअल लेवल, ह्या सगळ्या गोष्टींचे पॅरामीटर्स जे आहे हे याच्यामध्ये चेक केले जातात. आणि ह्यातून मग फायनल जे निघतात ते 1000 कॅन्डिडेट्सचे असतात. हे IAS, IPS, IFS सारख्या विविध सर्व्हिसेसमध्ये रिक्रूट केले जातात. ह्यासाठी एज एलिजिबिलिटी जी आहे ही 21 ते 32 आहे. अगेन कास्ट वाईज आणि क्लास वाईज व्हेरिएशन्स तुम्हाला एज लिमिटमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर आहे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. बऱ्यापैकी याचा पॅटर्न जो आहे महाराष्ट्राच्या स्पेसिफिक म्हणायला गेलं तर UPSCचाच पॅटर्न यांनी कंडक्ट केलेला आहे. इथं फक्त वेगळी गोष्ट एवढीच आहे की याची जी एज एलिजिबिलिटी आहे ही 21 ते 38 वर्षापर्यंत आहे फॉर ओपन कॅन्डिडेट आणि तुमच्या कॅटेगरी वाईज ती व्हायला लागते. ठीक आहे, त्यानंतर थर्ड एक्झाम आपण जी बघणार आहोत ती आहे SSC. ठीक आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे CGL ची एक्झाम घेतली जाते, दॅट इज कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम. ह्याच्यामध्ये 2 टियरमध्ये ह्या एक्झाम्स ज्या आहे ह्या कंडक्ट केल्या जातात.
फर्स्ट इयर जे आहे याच्यामधला सिलेबस जो आहे दॅट इज जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. टियर 2 जे फर्स्ट इयर पास करतात त्याला टियर 2 ची एक्झाम द्यावी लागते, ज्याच्यामध्ये क्वांट, इंग्लिश लँग्वेज, कॉम्प्रिहेन्शन, स्टॅटिस्टिक आणि जनरल स्टडीज हे विषय जे आहे याच्यासाठी क्वालिफाय व्हावं लागतं. आता याच्यामधून बऱ्याचदा प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर झाले, देन विविध लेवलचे लाईक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सारखे रिक्रुटमेंट जे आहे हे याच्यामधून केल्या जातात सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये. ठीक आहे. त्यानंतर अनेक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स जे आहे या वेगवेगळ्या लेवलला एक्झामिनेशन कंडक्ट करत असतात. यातल्या ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशनसाठीच्या एक्झाम्स असतात त्या सगळ्यांसाठी ओपन असतात, परंतु तुम्हाला बघायला मिळेल की बऱ्याचदा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये स्पेशलिस्टचे जॉब जे असतात ते बऱ्याचदा रिक्वायर्ड असतात. ठीक आहे. त्यानंतर बँकिंग सेक्टरच्या IBPS PO, SBI PO सारख्या एक्झाम्स ज्या आहे या अगेन सगळ्यांना अवेलेबल आहे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर कोणी पण या एक्झामसाठी अपियर होऊ शकतो आणि ह्या अगेन बँकिंग एक्झाम असल्यामुळे अगेन गव्हर्नमेंटची स्टेबिलिटी जी आहे ही तुम्हाला ह्यामधून मिळू शकते. त्यानंतर डिफेन्स सर्व्हिसेसच्या एक्झाम्स ज्या आहे याही तुम्ही अपियर होऊ शकता. याच्यामध्ये CDS आहे, AFCAT आहे, यासारख्या एक्झाम्स आहे. त्यानंतर सेंट्रल पोलीस सर्व्हिसेसची एक्झाम असते दॅट इज असिस्टंट कमांडंटसाठी. याच्यामध्ये ITBP झालं, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स झालं, याच्यासाठीच्या एक्झाम्स ज्या आहे त्या कंडक्ट केल्या जातात. आता याच्यासाठी एज एलिजिबिलिटी जी आहे ही थोडीशी कमी होताना तुम्हाला दिसते. बऱ्याचदा 25 ते 26 वर्षापर्यंतची जी कॅन्डिडेट्स आहे हे याच्यासाठी अपियर जे आहे होऊ शकतात. आता हे जे जॉब्स आहे गव्हर्नमेंट सेक्टरमधले जॉब्स आहे हे आपण दोन ग्रुपमध्ये डिवाइड करतो. एक आहे जनरलिस्ट जॉब जो सगळे अपियर होऊ शकतात या एक्झामसाठी, आणि सेकंड इज स्पेशलिस्ट जॉब. स्पेशलिस्ट जॉबमध्ये तुम्हाला स्पेसिफिक क्वालिफिकेशन जी आहे ही मस्ट आहे. आता जनरलिस्ट जॉब जे असतात हे बऱ्याचदा तुमचे सिव्हिल सर्व्हिसेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, पोलीस आणि फॉरेन सर्व्हिसेसच्या एक्झाम्स ज्या असतात, देन बँकिंगच्या प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या एक्झाम्स असतात, रेल्वेजच्या कमर्शियल अप्रेंटिस, ट्रॅफिक अप्रेंटिसच्या एक्झाम्स असतात, किंवा मग ज्याला आपण म्हणू शकतो की ICAR झालं, देन CISF झालं, यांच्या ज्या एक्झाम्स असतात याच्यामध्ये तुम्ही यांच्यासाठी तुम्ही ICAR झालं याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशनसाठी तुम्ही अपियर होऊ शकतात. त्यानंतर जे जॉब्स असतात ते असतात स्पेशलिस्ट जॉब. या स्पेशलिस्ट जॉबसाठी तुम्हाला स्पेसिफिक रिक्वायरमेंट लागते. म्हणजे काय, समजा एखादा टेक्निकल जॉब आहे किंवा ज्याच्यासाठी टेक्निकल नॉलेज हे रिक्वायर्ड असतं, अशासाठी तुम्हाला इंजिनिअरिंगमधली स्पेसिफिक डिग्री जी आहे ती असणं आवश्यक आहे. म्हणजे काय, जर समजा तुमच्या जॉबची रिक्वायरमेंट ही मेकॅनिकल फील्डमधली आहे तर ऑब्व्हियसली यू हॅव टू हॅव डिग्री ऑफ BTech मेकॅनिकल और BE मेकॅनिकल. और तुमचा जॉब जर इलेक्ट्रिकल्सच्या जवळपास आहे तर तुमच्याकडे ENTC किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री जी आहे ती असणं आवश्यक आहे. जर तुम्ही मेडिकलमधून मेडिकल फील्डमधून येत असाल तर त्यासाठी मेडिकल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स ज्या आहे ही UPSC कंडक्ट करत असते. बऱ्याचदा ह्या एक्झाम्स ज्या आहे या स्टेट लेवलला MPSC ही कंडक्ट करताना तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर सायंटिफिक रिसर्च सायंटिस्टच्या लाईक DRDO झालं, देन इस्रो झालं, देन CISR झाले, ओके, किंवा मग अशा विविध इन्स्टिट्यूट जे आहे या स्पेशलिस्टची जी रिक्वायरमेंट आहे, लाईक एखाद्याला ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट हवं असणार आहे किंवा एखाद्याला सायंटिस्ट हवे असणार आहे, स्पेसिफिक सायंटिस्ट असणार आहे, स्पेस रिसर्चमधले अप्रेंटिस हवे असणार आहे, तर अशांना अगेन रिसर्च ॲनालिस्ट म्हणून घेतलं जातं. त्यानंतर स्टेट लेवलला आणि सेंट्रल लेवलला लीगल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स ज्या आहे याही कंडक्ट केल्या जातात, ॲज वेल ॲज ज्युडिशियल सर्व्हिसेस, लॉ ऑफिसर सारख्या एक्झाम्स ज्या आहे या तुम्हाला कंडक्ट केल्या गेलेल्या दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ज्युडिशियल सर्व्हिसेस यासारख्या एक्झाम्स ज्या आहे या कंडक्ट केल्या गेलेल्या दिसू शकतात. यासाठी स्पेसिफिक एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे किंवा मग यासाठी तुम्हाला स्पेसिफिक डिग्री असणं आवश्यक आहे, आणि ही डिग्री असल्यानंतरच तुम्हाला ह्या एक्झाम्स ज्या आहे याच्यासाठी अपियर होता येतं. त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे बेसिकली गव्हर्नमेंटमध्ये जॉब केल्याचं सॅटिस्फॅक्शन काय आहे.
पहिली गोष्ट सॅटिस्फॅक्टरी ही आहे की हा परमनंट जॉब आहे. तुम्हाला रिमूव्ह करणं खूप अवघड आहे आणि जर रिमूव्ह करायचं असेल तर तुम्हाला एका स्पेसिफिक प्रोसेसमधून जावं लागतं, जी खूप लेंदी प्रोसेस असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी, पर्क्स झालं, सॅलरी झाली, ही खूप सॅटिस्फाईंग आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट पब्लिक रिलेशन्समध्ये काम करण्याचं एक सॅटिस्फॅक्शन असतं. आणि फोर्थ महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामधून तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स जो आहे हा मेंटेन करणं खूप सोपं जातं. त्यामुळे गव्हर्नमेंट एक्झामसाठी कधी पण प्रेफरन्स देणं आजकालची युवा पिढी जी आहे हे प्रिफर करते. ऑब्व्हियसली इतकं ग्लॅमर जे आहे, जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला मिळू शकतं किंवा ज्याला आपण म्हणू शकतो कॉर्पोरेट जॉबमध्ये मिळू शकतं, तेवढं ग्लॅमर इथं जरी नसलं तरी पर्क्समध्ये, लाईफस्टाईलमध्ये तुम्ही ऑब्व्हियसली इथं इम्प्रूव्ह करताना तुम्हाला बघायला मिळतं. ह्यासारख्या अपॉर्च्युनिटीज आणि ह्यासारख्या अपॉर्च्युनिटीजलाच गायडन्स करण्यासाठी युगांतर अकॅडमी विविध कोर्सेस जे आहे ते तुम्हाला अवेलेबल करून देते. अशा कोर्सच्या इन्फॉर्मेशनसाठी नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.